श्री गुरुदेव दत्त. सतत कार्यमग्न असणारी, फलाची अपेक्षा न करणारी अशी राशीचक्रातली 10वी रास म्हणजेच मकर ही राशी. मकर ही राशी इतरांकडनं अपेक्षा अजिबात करत नाही. सतत कार्यमग्न राहत असते. त्यासोबतच या राशीचा स्वामी हा शनी आहे. इतरांसाठी झटणे, प्रसंग आला तर स्वसुखाची अपेक्षा न करता त्या व्यक्तींसाठी झटून काम करायची, देहाची कास असणारी अशी ही राशी आहे, ती म्हणजे मकर राशी. पृथ्वी तत्वाची आहे, त्यासोबतच चर आहे ती रास. चर म्हणजे सतत बदल करते, असा त्याचा अर्थ असतो. मकर राशी आहे, शनी आहे, त्यामुळे ह्या राशीचं काय होतं, उदासीनता लवकर येतं. कारण शनी हा ग्रह थोडासा आपण वेगळ्या अँगलनी जर बघितलं, म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या याने बघितलं तर ती म्हातारी, वयस्कर अशी ही राशी समजल्या जाते. त्यामुळे नैराश्य येतं. बारीक-सारीक गोष्टी ज्या असतात ना, ते ह्या मकर राशीच्या व्यक्ती मनाला लावून घेतात. त्याच्यावर फार विचार करत बसतात त्या. मकर राशीच्या व्यक्ती स्वतःचं काम स्वतः करण्यावर फार त्यांचा विश्वास असतो. ते इतरांवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे त्यांच्या कामाची गती ही थोडी कमी असते. तर कामाची गती कमी असल्यामुळे बरेचसे व्यक्ती ह्या राशीला आळशी अशा संबोधतात. पण ह्या मुळात ह्या राशी आळशी नसतात. फक्त स्वतःचे कामं स्वतः करतात आणि शनी हा ग्रह सोबत असल्यामुळे थोडा वेग हा त्यांचा कमी असतो काम करण्याच्या बाबतीत. बाकीच्या ग्रहांच्या बाबतीत शनी हा थोडा उशिरा फळ देतो. त्यामुळे मकर राशीचे कसे कार्यमग्नता भरपूर दिसते, की हे सतत काम करतायत, पण थोडासा उशीर होतो ह्या कामांसाठी. हा यांचा एक वाईट गुण म्हणा किंवा तो राशीचा प्रभाव म्हणा किंवा ग्रहाचा प्रभाव म्हणा, असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मकर राशींचं काय होतं, कार्यमग्नता तर दिसते, सतत कामात तर दिसतात, पण प्रत्येक कामाला उशीर का होतो? तर हा प्रभाव म्हणजे त्या राशीचा स्वामी आणि रास या दोन्हींमुळे ह्या गोष्टी दिसतात, की ह्या व्यक्ती सतत कामात दिसतात, सतत विचारात दिसतात, पण उशीर का होतो? त्यामागे कारण हे आहे. तर ही रास आळशी नाही, हे पण प्रत्येकाने समजून घेणं आवश्यक आहे. मकर राशीच्या व्यक्ती अति चिकित्सक असतात. त्यासोबतच थोडं त्यांचं किचकटपणाचं बोलणं असतं. थोडंसं मूळ मुद्द्यावर येण्यासाठी त्यांना ना वेळ लागत असतो. त्यामुळे समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी थोडी अवघड जाते ही राशी किंवा त्यांचा मूळ मुद्दा बोलण्यासाठी त्यांनाच भरपूर वेळ लागतो, की काय आपल्याला सांगायचं आहे. मकर राशीच्या व्यक्तींना थोडंसं आपण म्हणलं जातं, की वक्तृत्व शैली ही त्यांच्यात कमी प्रमाणात असते. तर ह्या राशीला आजार काय होऊ शकतात? शनी आहे, थंड आहे, त्यामुळे सर्दी पडसे हा तर त्यांच्या सोबतच असतो. त्यासोबत त्वचा विकार, सांधेदुखी आणि गुडघ्यांचे त्रास यांना मोठ्या प्रमाणात असू शकतात. कोणतं ना कोणतं त्यांच्याशी जोडलेलं असतं. कदाचित तुमची शनीची 7.5 असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. शनी हा वयस्कर आहे आणि तो मकर राशीचा स्वामी असल्यामुळे जुनाट आजार, जे आजार तुम्हाला पहिले होऊन गेलेले आहे किंवा तुम्हाला सांधेदुखी, कुठेतरी ॲक्सिडेंटमुळे मार लागलेला असेल, असे आजार ह्या राशीचे ज्यावेळेस दशा लागतात त्यावेळेस ते आजार देखील वर येतात आणि ह्या लोकांना बऱ्यापैकी जुना आजारांचा त्रास होत असतो. मकर राशीच्या व्यक्ती दिसायला कशा असतात? काळ्या-सावळ्या असतात, उंचीला थोड्या कमी असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या राहणीमानावर, त्यांच्या वागण्या-बोलण्यावर तुम्हाला शनीचं प्रभुत्व दिसेल. म्हणजे जसं अनुभवी व्यक्ती, की मला हे माहीत आहे किंवा माझ्यासोबत हे घडलेलं आहे किंवा मला याआधीच कळालेलं आहे, अशा गोष्टी. अनुभवी व्यक्ती ज्या प्रकारे चर्चा करत असते, बोलत असते, अशा प्रकारे मकर राशीच्या व्यक्ती असतात. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक अनुभवाचं तेज असतं. मकर राशीच्या व्यक्ती शनी ग्रहासोबत, त्यामुळे कष्टकरी आहे, मेहनती आहेत. पण थंड देखील हा ग्रह आहे. त्यामुळे या व्यक्तींनी काय व्यवसाय करावं, तर थंड पेय जिथं तयार होतात अशा ठिकाणी व्यवसाय करावं किंवा फ्रीज किंवा एसी तयार होतं. थंड जे काही वस्तू तयार केल्या जातात, अशा ठिकाणी त्यांनी व्यवसाय करावा, निवडावा त्यांनी तसा व्यवसाय. त्यासोबतच आईस्क्रीम पार्लर हे देखील करू शकतात. शनी आहे त्यामुळे लोखंड देखील आहे. तर लोखंडी व्यवसाय जिथं येतो अशा ठिकाणी ते सुद्धा ते व्यवसाय करू शकतात. गाड्यांचे रिपेअरिंग ह्या सुद्धा ते करू शकतात किंवा गाड्यांची खरेदी विक्री हा व्यवसाय.
त्यासोबतच चामड्याच्या वस्तू ह्या देखील शनीच्याच आहे. तर चामड्याच्या वस्तू तयार करणे, विकणे, पर्स आलेले आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लेदरच्या. सिमेंट कारखाने यामध्ये सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही सिमेंटचा व्यवसाय देखील करू शकतात. त्वचा विकार आहे त्यामुळे डॉक्टर जे होणार आहेत किंवा ज्यांना डॉक्टरकी शिकायची आहे, हा व्यवसाय म्हणून निवडलेला आहे. अशांनी त्वचा विकार हा देखील त्यांच्यासाठी खूप उत्तम डॉक्टर हा व्यवसाय आहे किंवा जिथे त्वचा विकारांचे डॉक्टर आहेत अशा ठिकाणी तुम्ही जॉब करू शकतात. मकर राशी ही पृथ्वी तत्वाची आहे, पण जसं जसं वय होत जाते ना, तसं तसं ह्या व्यक्ती थोड्या जलद तत्वाच्या होतात, थोड्या सॉफ्ट होत जातात, त्यांचे विचार वेगळे होतात. नक्कीच तुम्ही अनुभव घेऊन बघा. तुमच्या घरात जर मकर राशींचे असतील तर त्या व्यक्ती खरंच त्यांच्या वयाच्या 40 ते 45 पर्यंत त्या कशा होतात आणि त्यानंतर त्यांच्या स्वभावात कसे बदल झालेले आहेत, हा अनुभव घ्या. त्यासोबतच आम्ही व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते देखील तुम्ही नक्कीच बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा. कसा वाटला व्हिडिओ तोही नक्कीच सांगा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.